सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली असून साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी शनिवार, रविवार, सोमवार या 3 दिवसांच्या सुट्टीमुळे भाविकांची मोठी गर्दी दिसून येते। आता मी ज्या ठिकाणी दर्शन रांग बाहेर पडते दर्शन घेऊन, त्या दर्शन रांगेत आहे। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकता की पूर्णतः दर्शन रांगा या पूर्णतः भक्तांनी भरलेल्या आहेत। जी दर्शन व्यवस्था, दर्शन रांग आहे वातानुकूलित, ती देखील त्यातील सर्व हॉल जवळपास हाऊसफुल झालेले आहेत आणि साई भक्त आता दर्शन करून या ठिकाणाहून बाहेर पडतात। एकूणच जर पाहिलं तर 3 दिवस सुट्ट्यांमुळे भक्तांची ही गर्दी ही साईंच्या दर्शनाला झालेली आहे आणि सकाळपासूनच भक्तांचा हा जो साई नामाचा गजर आहे तो शिर्डी सुरू। काही भक्त आपल्या बरोबर आहेत। कहाँ से आए हो आप? हम जम्मू कश्मीर से आए। कैसा हुआ दर्शन? दर्शन अच्छे हुए। कितना टाइम लगा दर्शन लेने को? दर्शन में तो बहुत टाइम लगा, 5 घंटे। लेकिन इतना टाइम लगना नहीं चाहिए। अगर कोई बुजुर्ग आदमी है, कोई एज्ड आदमी है, वो तो बीच में बेहोश हो जाएगा। इसमें ऐसा सर, यहाँ का जो प्रशासन है या यहाँ का जो ट्रस्ट है, उनको कुछ मतलब मैनेजमेंट के बारे में सोचना चाहिए। एक तो हर मोड़ पे जो ये भीड़ हो जाती है, उसका बिल्कुल भी मैनेजमेंट ठीक नहीं है। आपको कैसा लगता है, बच्चों को साथ लेकर आए और इतने घंटे दर्शन के लिए लगे? बहुत रिस्की है। मैनेजमेंट बिल्कुल नहीं है यहाँ का। मैनेजमेंट बिल्कुल नहीं है। मैनेजमेंट पे ध्यान देना चाहिए इनको थोड़ा। अभी हमारे उधर वैष्णो देवी में जाते हैं तो इतना भगदड़ नहीं होता उधर। अभी इधर आए हम तो इधर इतना भगदड़ है कि वो इकट्ठे हो जाते हैं लोग, कोई उनको अलग करने वाला ही नहीं है। यहाँ से ज्यादा रश होता है। निश्चितच जर पाहिलं तर वाढलेल्या गर्दीमुळे साई भक्तांना देखील मनस्ताप होताना दिसतोय। कमीत कमी दर्शनासाठी 4 ते 5 तास लागतात आणि त्यातच अनेक VIP दर्शन देखील असतं। त्यामुळे ही दर्शन रांग थांबवली जाते, तर काही ठिकाणी VIPंच्या पेड पासची गर्दी सुद्धा वाढलेली आहे। त्यामुळे गर्दीच्या काळात साईबाबा संस्थाननं गर्दीचं नियोजन करावं व साई भक्तांना कमीत कमी वेळेत दर्शन द्यावं अशीच माफक अपेक्षा साई भक्त व्यक्त करताना दिसत आहेत। नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।